मुलांना त्यांच्या रिझल्ट्सवर ॲप्रिशिएट करायचं का नाही हा पालकांसाठी टू बी ऑर नॉट टू बी क्वेश्चन आहे, बरोबर. पण ह्याच्यामध्ये ना खरं ॲन्सर बघायचं असेल ना तर ग्रोथ माइंडसेट नावाचं पुस्तक आहे, कॅरल ड्वेक, स्टॅनफर्डचे रिसर्चर आहेत. त्यांनी छान पद्धतीने एक्सप्लेन केलं आहे. त्यांनी सांगितलं की ज्यावेळी तुम्ही आउटकम्स प्रेज करताना त्यावेळी परफॉर्मन्स ॲक्च्युली रिड्यूस होतो. आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण त्यांनी एक्झाम्पल कसं दिलं आहे बघ. त्याने सांगितलं की ज्यावेळी तुम्ही मुलांना म्हणता तू खूप स्मार्ट आहेस, त्यावेळी ते स्मार्ट लेबल त्याला चिकटतं. मग प्रत्येक वेळी चॅलेंज घेताना किंवा आणखीन काहीतरी करताना तो विचार करतो की ह्याच्यात माझी चूक झाली किंवा मी हे अचीव्ह नाही करू शकलो तर माझा स्मार्ट लेबल निघून जाणार. आणि म्हणून मग ते चॅलेंज घेतच नाहीत, मग ते एका कंपूमध्ये राहतात आणि मग त्यांची ग्रोथ खुंटते. बरोबर. म्हणून जर का आपण रिझल्टला की यू आर व्हेरी स्मार्ट असं म्हणण्यापेक्षा तू हे फार स्मार्टली केलंस किंवा ही प्रोसेस जी तू केलीस ही फार इंटेलिजंटली केलीस, अशा पद्धतीने आपण प्रोसेसला जर का रिवॉर्ड करायला सुरुवात केली ना, मग त्यांना कळतं की प्रोसेस जर का आपण केली तर आपल्याला रिवॉर्ड मिळतात. मग आणखीन कठीण करू, आपल्याला आणखीन प्रेजेस मिळतील आणि अशा पद्धतीने त्यांची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. मुलांना नेहमी त्यांच्या रिझल्ट्सवरती प्रेस करायच्याऐवजी त्यांच्या प्रोसेसवरती जर का तुम्ही प्रेस केलं तर त्यांच्यामध्ये ग्रोथ माइंडसेट निर्माण होते. आणि म्हणून ॲज अ पेरेंट रिझल्ट्सला नाही तर त्यांच्या प्रोसेसला तुम्ही नेहमी एनकरेज करा.